नागपूरमध्ये मेंदूच्या आजाराचे 20 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मध्य प्रदेशमधील 10 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे। बालकांचे मृत्यू नेमक्या कोणत्या आजाराने झाले हे अस्पष्ट आहे। अक्यूट एन्सेफॅलायटिस सिंड्रोम या आजाराने काही 1.5 ते 2 महिन्यापासून आमच्याकडे GMC आणि एम्स या ठिकाणी पेशंट ॲडमिट होते। तर त्यामध्ये या 20 मध्ये 9 डेथ्स ह्या झाल्या आहेत। आणि त्या 9 डेथ्स झाल्यानंतर जे एक अलर्ट जारी केला, मॉस्किटो कलेक्शन केलेलं आहे, की खरोखर मॉस्किटो जो जो पसरवतो जपनीज एन्सेफॅलायटिस त्याच्यामध्येच काही आहे का? म्हणजे अप्रॉक्सिमेटली 600 मॉस्किटो कलेक्शन केलेले आहे मानेवाडा आणि इतर ठिकाणावरून. पण त्यांचे आता रिपोर्ट्स अजूनपर्यंत अवेटेड आहे. आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती। मध्य प्रदेशमधील 10 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे। मस्तिष्क काम नहीं कर रहा, मस्तिष्क में पूरी सूजन आ गई। डॉक्टर बोल रहा है कि इसका कोई उपचार हमारे पास आया नहीं है अभी तक, जो हम इसको दे दे और इसको ठीक कर। डॉक्टर बोल रहा है कि हमने उसकी किडनी की जांच गवर्नमेंट पास पहुंचाया था, गवर्नमेंट ने भी उसका भी रिसीव कुछ नहीं दिया है। उसका सैंपल लेकर गवर्नमेंट के पास भी गया था सैंपल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।